नमस्कार मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा डोसा। हा डोसा आपण इनो, दही, सोडा काहीही न वापरता बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। तर डोसा बनवण्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे। आता यात आपण 1 वाटी गव्हाचे पीठ टाकणार आहोत। हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी रवा इथे घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये टाकू। ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी रवा आपल्याला घ्यायचा आहे व हे सर्व मिक्स करायचं आहे। आता यामध्ये थोडे पाणी टाकून आपण असे मिक्स करून घेऊ। थोडे थोडे पाणी सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे। पुन्हा थोडे पाणी टाकू। आपल्याला पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत। असं आपल्याला चमच्याने हलवून पातळ याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता हे बॅटर आपल्याला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। आता आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या, जिरे, अद्रक, लसूण हे घेतलेलं आहे। आता हे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत ठेचा। हे बघा, अशा प्रकारे मी जाडसर ठेचा बनवून घेतलेला आहे। आता आपण बघू आपलं बॅटर सेट झालंय का। हे बघा, आपलं बॅटर मस्त इथं सेट झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये इथे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहे। हे तीळ आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे। तिळामुळे आपला डोसा खूप चवदार होणार आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, ते आपण याच्यामध्ये टाकू। 2 कांदे मी बारीक कापून घेतलेले आहे, ते पण टाकते। कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, ती पण टाकूया। त्याचबरोबर इथे मी कढीपत्त्याची 4-5 पानं बारीक कापून घेतली होती, ती टाकली। आता आपण तो ठेचा बनवून घेतला होता मिरचीचा, तो याच्यामध्ये टाकते। आता अर्धा चमचा लाल मिरची पावडर आपण याच्यामध्ये टाकू। अर्धा चमचा धना पावडर टाकू। 1 चमचा मी इथे विनेगर घेतलेला आहे, विनेगर टाकू। तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस याच्यामध्ये टाकू शकता। आता चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ टाकू आणि हे सर्व चांगले मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये आणखी थोडं मी पाणी ॲड केलेलं आहे आणि असं ताकासारखी आपली कन्सिस्टन्सी पाहिजे याची वाली। हे बघा, गॅसवर मी पॅन गरम करून घेतलेला आहे व त्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला बॅटर याच्यावर टाकायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बॅटर सोडायचं आहे तव्यावर। अशा प्रकारे आपल्याला तव्यावर सर्व बाजूनी बॅटर टाकून घ्यायचं आहे। आता कमी गॅसवर आपल्याला याला 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण याच्या कडा काढून घेऊ सोडून। हे बघा, 5 मिनिटात आपला डोसा मस्त भाजून होतो। किती छान कलर आलेला आहे आपल्या डोस्याला बघा। आता हा डोसा मी प्लेटमध्ये काढून घेते। आता अशा प्रकारे मी दुसरा पण डोसा बनवून घेते। हे बघा, पहिल्यासारखाच आपल्याला बनवून घ्यायचा आहे। हा पण डोसा आपला तयार झालेला आहे। हे बघा, एकदम इझी हा डोसा निघलेला आहे तव्यावरून, चिटकला पण नाहीये तव्याला अजिबात।
अशा प्रकारे मी सर्व डोसे बनवून घेतलेले आहे। एक मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा, दोन्ही साईडनी इतका छान आपला डोसा झालेला आहे। अगदी झटपट हा डोसा तयार होतो आणि घरच्या साहित्यामध्ये आपल्याला हा डोसा बनवता येतो। तर एकदा तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। तर पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा।